कृषी मंत्री कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोकाटेंचं खातं मकरंद पाटील किंवा दत्ता भरणे यांना दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। कृषी मंत्री कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोकाटेंचं खातं हे मकरंद पाटील किंवा दत्ता भरणे यांना दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज खाते बदल करण्याचा निर्णयावर चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली आणि या बैठकीत हा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, कृषी मंत्री कोकाटेंचं खातं बदलणार जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा खरं तर विधान भवनामध्ये आहे तो रमी खेळतानाचा व्हिडिओ आहे तो समोर आला होता आणि त्यानंतरून यांचा राजीनामा घेण्यात यावा ही प्रामुख्याने सर्व पातळीवरून आहे ती मागणी होताना पाहायला मिळत होती। आणि त्यानंतरून माणिकराव कोकाटे खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार असे या मुख्यमंत्री यांच्या भेट घेतली होती आणि त्यानंतरून आपली बाजू देखील मांडण्यात आली होती। मात्र कुठेतरी पक्षाची प्रतिमा आहे ती मलिन होत चाललेली आहे अशा पद्धतीचा देखील एक सूर आहे तो निघाला होता। आणि त्यानंतरून आता माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं आहे ते बदललं जाणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते, कारण की राजीनामा न घेता हे खाते बदल करून खरं तर माणिकराव कोकाटेंना एक शिक्षाच म्हणावं लागणार आहे। कारण की कृषी मंत्री जेव्हापासून माणिकराव कोकाटेंना केलं होतं तेव्हापासून माणिकराव कोकाटे यांच्याकडून वेळोवेळी आहे ते अपशब्द देखील बाहेर आले होते, कारण की सरकारला भिकारी बोलणं असतोय अशा पद्धतीची जी वक्तव्य आले होते आणि या वक्तव्यांमुळे कुठेतरी सरकारला वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं। आणि त्यानंतर अखेर आता माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। बरं, गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण खूप गाजतंय आणि आज मुख्यमंत्री आणि अजित पवारांची देखील बैठक झाली, त्या बैठकीत देखील हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे का? आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी खरं तर सकाळी भेट घेतली होती आणि याच भेटीमध्ये खरं तर हा निर्णय झाल्याचं माहिती आहे ती सूत्रांकडून प्राप्त मिळते। आणि त्यानंतरून जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील नक्कीच गणेश, एकंदरीत काय तर कृषी मंत्री कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।